मनोज जरांगेंनी मुंबईमध्ये आंदोलनाचा इशारा दिला। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मराठा आंदोलकांची राहण्याची जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे। मराठा समर्थकांकडून मार्केट आवाराचा आढावा घेण्यात आला। आमदार सदाभाऊ खोत यांनी पुण्यात धक्काबुक्की त्यांना करण्याचा प्रयत्न झाला। फुरसुंगीच्या गोशाळेत शेतकऱ्यांची जनावरं गोरक्षकांनी नेली होती। याचीच पाहणी करण्यासाठी सदाभाऊ खोत गेले होते। सदाभाऊ खोत आणि शेतकऱ्यांवर गोरक्षक धावून गेले। पुण्यातील फुरसुंगी परिसरातील गोशाळेमध्ये पाहणी करण्यासाठी गेलेल्या सदाभाऊ खोत यांना धक्काबुक्की झाली। या संदर्भात दाद मागण्यासाठी सिंहगड रोड पोलीस स्थानकासमोर खोत यांनी आंदोलन सुरू केलंय। महाराष्ट्र सुसंस्कृत आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान करणं ही विकृती आहे असं वक्तव्य प्रवीण दरेकरांनी केलंय। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा आणि मराठा समाजाचं फक्त आपणच आहोत या आविर्भावात राहायचं हे जरांगेंचं वागणं असल्याचं दरेकर यांनी म्हटलंय। जरांगेंच्या आंदोलनामुळे मुंबईकरांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतल्याची माहिती गुणरत्न सदावर्ते यांनी दिली। जरांगेंनी सणांमध्ये मुंबईत अघटित घडवण्याचा घाट घातला असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। हर्षवर्धन सपकाळांनी जरांगेंच्या आंदोलनासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे। आरक्षण मिळावं मात्र जातीनिहाय जनगणना व्हायला हवी। मराठा समाजाला जातीनिहाय जनगणना अनुषंगानं आरक्षण मिळावं असं सपकाळ यांनी म्हटलंय। जरांगेंच्या उपोषणामुळे मुंबईकरांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यानंतर भाजपाकडून सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया आलेली आहे। जरांगेंनी फडणवीसांच्या आईबाबत केलेलं वक्तव्य हे चुकीचं आहे असं भाजपाकडून म्हटलं गेलंय। नितेश राणेंनी जरांगेंना इशारा दिलेला आहे। जरांगेंनी अपशब्द वापरलेले आहेत त्यावर नितेश राणे आक्रमक झाले। जीभ हासडून देऊ असं नितेश राणे यांनी म्हटलंय। आरक्षण आणि सरकार पाडण्याचा काहीही संबंध नाही, त्यासाठी निवडणुका घ्याव्या लागतात आणि हे जरांगेंना कळत नाही अशी टीका ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केली आहे। दादागिरीच्या जोरावर दहशत निर्माण करून आरक्षण मिळत नाही आणि दहशत निर्माण करणारी जात मागास असू शकत नाही। जरांगेंच्या वक्तव्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी टीका केली आहे। बीडच्या गेवराईमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले। दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी झाली। यावेळेस एकमेकांकडे चप्पल भिरकवण्यात सुद्धा आली आहे। शहापूर तालुक्यातील महत्त्वाच्या नेत्यांनी भाजपात प्रवेश करत महाविकास आघाडीला धक्का दिलाय। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये 14 सरपंच, 9 उपसरपंच आणि 4 पंचायत समिती सदस्यांनी भाजपात प्रवेश केलाय। कोल्हापुरातील पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मतचोरीबाबत वक्तव्य केले। कुठे झाली मतांची चोरी असा सवाल करत खोटं बोला पण रेटून बोला असं विरोधकांचं सुरू असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय। निवडणुका जिंकण्यासाठी भाजपा काहीही करू शकतं, भाजपा निवडणूक आयोगाचाही शस्त्र म्हणून वापर करतोय अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे। हिंजवडीमध्ये डंपर आणि ट्रक नियमबाह्य वेळेमध्ये रस्त्यावर धावत असल्यानं आणि तसंच रस्त्यावरील खड्डे अजूनही बुजवले नसल्यानं खासदार सुप्रिया सुळे आक्रमक झाल्या। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या संदर्भात त्यांना निवेदन दिलेलं आहे। समस्येकडे लक्ष न दिल्यास रस्त्यावर उतरू असा इशाराही दिलाय। आमदार रोहित पवार यांनी आरोप केलेल्या सिडकोच्या जमीन घोटाळ्याबाबत नवी माहिती समोर आली आहे। अपात्र ठरलेल्या विवलकर कुटुंबियांना सिडकोनं केवळ 24 तासात पात्रता मंजुरीपासून भूखंडाचं वाटप केल्याची धक्कादायक बाब त्यांनी समोर आणली आहे।
कोल्हापूरमध्ये माजी आमदार PN पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांनी हजारो समर्थक आणि कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला. भिवंडी शिवसेना ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांचा ताफा वाहतूक कोंडीमध्ये अडकला होता. अंजूर फाटा परिसरातील एका शाळेत मीटिंगसाठी ते जात होते, त्यावेळेस वाहतूक कोंडीत ते अडकले.